लास्ट लेक्चरमध्ये आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पाहिलं होतं. पिरियड ऑफ हे इक्वेशन फॉर द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नंतर अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे अँग्युलर स्पीड याचे इक्वेशन पाहिलेलं आहे. टुडे वी सी द एक्सप्रेशन फॉर सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनसाठीचं आपल्याला हे इक्वेशन काढायचं आहे. हे इक्वेशन काय एक्झामला विचारलं जातं, तर त्यासाठी आपण पार्टिकल पी कन्सिडर करू. इट परफॉर्म द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय करतं, पार्टिकल पी परफॉर्म करते. सपोज विथ अँग्युलर स्पीड किती आहे ओमेगा. अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये काय हा पी पॉइंट काय करतं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विथ अँग्युलर स्पीड ओमेगा. आणि सपोज इनिशियली आपण काय कन्सिडर करू, प्लेन म्हणजे एक्स वाय कोऑर्डिनेट ॲक्सिस कन्सिडर करू. आणि इनिशियली पॉइंट पी म्हणजे P0 म्हणजे एक्स ॲक्सिस वरती आहे, तिथून स्टार्ट झाला आणि टी टाइम लागलेला आहे पी पॉइंटला यायला. इन दॅट केस here theta is the angle traced by the position vector, that is by radius vector. म्हणजेच काय म्हणता येईल, थिटाला अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणता येईल. मग थिटा इक्वल टू काय आहे, हियर ओमेगा इट इज इक्वल टू काय आहे, थिटा अपॉन काय येणार आहे, टाइम येणार. म्हणजे ओमेगा अँग्युलर स्पीड आहे, इट इज इक्वल टू काय आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन काय आहे, टी टाइम म्हणजे टाइम टेकन. टी टाइम मध्ये पार्टिकल कुठून P0 पासून P ह्या पॉइंट पर्यंत आलेला आहे. मग देअरफॉर थिटा इक्वल टू काय येतं, ओमेगा टी. एवढं काय थिटा व्हॅल्यू येते अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि आर इज द रेडियस वेक्टर आहे, म्हणजे पोझिशन वेक्टर आहे. इट डिनोट द पोझिशन ऑफ ए पार्टिकल दॅट इज ॲट ए पी. हे डिनोट करते. मग आपण आर बार काय करू, हे पोझिशन वेक्टर एक्स आणि वाय कॉम्पोनंटच्या फॉर्ममध्ये लिहू. मग आर बार इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला, एक्स आय कॅम प्लस काय आहे वाय जे कॅम. आणि पोलर कोऑर्डिनेटच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल एक्स इक्वल टू काय आहे, आर कॉस थिटा येणार. आणि वाय इक्वल टू काय मिळतं आपल्याला, आर साइन थिटा. वाय म्हणजे एवढं वर अपोजिट डिस्टन्स राहणार आहे. दिस इज इक्वल टू काय आता, एक्स कॉस थिटा इंटू काय आहे आय कॅम प्लस वायची व्हॅल्यू काय, आर साइन थिटा. इथं आर आहे, आर कॉस थिटा आहे, तर आर साइन थिटा इंटू काय आहे जे कॅम. कारण एवढे हा अँगल थिटा आहे, ॲडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस म्हणजे आपल्याला काय मिळतं, कॉस थिटा. आपण मॅथमध्ये पाहिलेलंच आहे. मग एक्स कोऑर्डिनेट पीचा किती राहणार आहे, आर कॉस थिटा राहणार. आणि याचा वाय कोऑर्डिनेट किती राहणार आहे, आर साइन थिटा राहणार. मग एवढं आपल्याला काय मिळालं, हा आर बार वेक्टर मिळाला, म्हणजे पोझिशन वेक्टर किंवा त्याला रेडियस वेक्टर सुद्धा म्हणता येईल. आणि देअरफॉर आता थिटा इक्वल टू काय टाकता येईल, ओमेगा टी टाकता येईल. आणि वी कॅन राईट दिस ॲज ए हियर आर कॉस ओमेगा टी इंटू आय कॅम प्लस एक्स कॉम्पोनंट आहे, एक्स ॲक्सिसच्या अलॉंग त्याचा युनिट वेक्टर येणार. आणि प्लस आर साइन ऑफ ओमेगा टी इंटू काय येणार आहे जे कॅम. हा आर बार वेक्टर मिळाला आपल्याला. मग पोझिशन वेक्टर मिळाला, म्हणजे हियर डिस्प्लेसमेंट वेक्टर सुद्धा म्हणता येईल याला. आणि नंतर आपल्याला काय करायचं, व्हॅलॉसिटी काढायचं आणि ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायचं. मग व्हॅलॉसिटी म्हणजे काय आहे, टाइम रेट ऑफ चेंज ऑफ काय आहे, रेडियस वेक्टर. हा रेडियस वेक्टर आहे आर बार म्हणजे. मग त्याचं टाइम रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस वेक्टर म्हणजे आपल्याला काय मिळाल, व्हॅलॉसिटी वेक्टर मिळाल. म्हणजे काय, व्ही बार इक्वल टू डी आर बार बाय डी टी. म्हणजे टाइम रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस वेक्टर म्हणजे डी आर बाय डी टी. त्याचं आपल्याला काय करावं लागणार आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग विथ रिस्पेक्ट टू टाइम आर बारचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपण. आर बार हा वेक्टर आहे तो टाकू आपण, म्हणजे डी बाय डी टी ऑफ आर बार वेक्टर हा आर कॉस ओमेगा टी इंटू काय आहे आय कॅम प्लस आर साइन ओमेगा टी इंटू काय आहे जे कॅम. मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला. हे आर का आहे, कॉन्स्टंट आहे
आणि ओमेगा सुद्धा काय आहे कॉन्स्टंट आहे आणि इथं विथ रिस्पेक्ट टू टाइम आपल्याला काय करायचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे मग के इंटू हियर कॉस थिटा याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे के इंटू कॉस थिटा याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे के कॉन्स्टंट आणि इंटू ह्या कॉसचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे मायनस साइन ए मग त्या रूलनुसार आपल्याला काय करायचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे हे पुढच्या पॉइंटचा आहे तर देअरफॉर काय येणार आहे व्ही बार इट इज इक्वल टू आर तर राहणार कॉसचा डेरिव्हेटिव्ह हा मायनस साइन आहे आणि इंटू मायनस साइन ओमेगा टी आणि इंटू ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे ओमेगा येणार म्हणजे मग काय येणार आहे मायनस आर कॉसचा निगेटिव्ह डेरिव्हेटिव्ह आहे मायनस साइन आहे म्हणून इथे निगेटिव्ह घेतला साइन ओमेगा टी आणि इंटू परत ह्या ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे ओमेगा आणि पुढच्या याचा डेरिव्हेटिव्ह प्लस काय आर साइन ओमेगा टी इथं काय आय कॅप आणि प्लस आर साइन ओमेगा टी साइन ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय आहे कॉस ओमेगा टी आणि इंटू परत ह्या ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे ओमेगा येणार कारण परत ते टीचं फंक्शन आहे आपण विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिव्हेटिव्ह घेतो म्हणून काय इंटू ओमेगा आणि इंटू काय आहे जे कॅप एवढं काय येणार आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार हा अँगल आहे आणि इंटू ओमेगा मग आर इंटू ओमेगा आपल्याला असं लिहिता येईल मग दिस इज इक्वल टू काय आहे एवढा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण मग मायनस आर ओमेगा इंटू साइन ओमेगा टी इंटू आय कॅप आणि प्लस काय येणार आर ओमेगा ओमेगा इकडे घेतला आपण आर इंटू ओमेगा इंटू काय कॉस ओमेगा टी आणि इंटू काय जे कॅप एवढा डेरिव्हेटिव्ह आला म्हणजे आपल्याला व्हेलोसिटी वेक्टर मिळालं आणि नंतर आपल्याला ऍक्सेलरेशन काढायचं आहे ऍक्सेलरेशन म्हणजे टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ काय आहे व्हेलोसिटी वेक्टर मग ए बार इज द ऍक्सेलरेशन आणि इट इज इक्वल टू काय आहे डीव्ही बार बाय dt हे काय टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलोसिटी वेक्टर इट इज इक्वल टू डी बाय dt ऑफ व्हेलोसिटी वेक्टर हा आलेला मायनस आर ओमेगा इंटू साइन ओमेगा टी आणि काय येणार मग इंटू आय कॅप आणि इंटू हे काय प्लस आर ओमेगा इंटू कॉस ओमेगा टी आणि इंटू काय आहे जे कॅप याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आपल्याला आणि दिस इज इक्वल टू हे मायनस आर ओमेगा कॉन्स्टंट आहे ते बाहेर घेता येईल साइनचा डेरिव्हेटिव्ह मगाशी जसं आपण साइनचा इकडं कॉस घेतला तसंच आहे साइन ऑफ ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय आहे कॉस ऑफ ओमेगा टी आणि इंटू परत ह्या ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह किती इंटू ओमेगा हा ओमेगा आणि इथं काय कॉस आहे कॉसचं डेरिव्हेटिव्ह मगाशी आपण कसं मायनस साइन घेतलेलं आहे तसंच आहे मग इथं काय आर ओमेगा आहे मायनस हे आहे आर ओमेगा इंटू साइन ओमेगा टी आणि इंटू परत ह्या ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह इथे काय राहिलं आय कॅप राहिलेलं आहे इंटू आय कॅप मायनस आर ओमेगा साइन ओमेगा टी इंटू ओमेगा इंटू काय आहे जे कॅप एवढं काय तर डेरिव्हेटिव्ह येतो मग आर ओमेगा इंटू हा ओमेगा काय येणार आहे आर ओमेगा स्क्वेअर एवढं येणार मग देअरफॉर काय लिहिता येईल आपल्याला ए बार इट इज इक्वल टू हे मायनस साइन आहे मायनस आर ओमेगा इंटू ओमेगा इथला ओमेगा स्क्वेअर होणार आणि इंटू काय आहे कॉस ओमेगा टी ओमेगा टी इंटू काय येणार आहे आय कॅप परत इथं मायनस आहे आर ओमेगा स्क्वेअर इंटू काय आहे साइन ओमेगा टी इंटू काय येणार आहे जे कॅप
हे एवढी व्हॅल्यू इंटू काय तर जे कॅप. मग काय येणार कॉमन काय निघतं दोन्हीमध्ये, इथं मायनस साईन आहे इथं मायनस साईन आहे. आर ओमेगा स्क्वेअर काय होईल कॉमन निघेल मायनस आर इंटू ओमेगा स्क्वेअर आणि ब्रॅकेट मध्ये काय येतं यर कॉस ओमेगा टी कॉस ओमेगा टी इंटू आय कॅप. आपण मायनस ओमेगा स्क्वेअर काय करू कॉमन घेऊ फक्त आणि ब्रॅकेट मध्ये काय राहणार आर इंटू कॉस ओमेगा टी इन ब्रॅकेट आर इंटू कॉस ओमेगा टी इंटू काय आय कॅप. निगेटिव्ह साइन बाहेर घेतलेली ओमेगा स्क्वेअर बाहेर घेतलेला आहे आणि हिअर प्लस येणार आर साइन ओमेगा टी इंटू काय येणार आहे जे कॅप. एवढं ब्रॅकेटमध्ये राहतं आणि मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एवढी व्हॅल्यू काय आहे आर कॉस ओमेगा टी इंटू आय कॅप प्लस आर साइन ओमेगा टी इंटू जे कॅप काय आहे आर बार आहे. म्हणजे therefore आर बार टाकता येईल. म्हणजे therefore ए बार इक्वल टू आपल्याला काय मिळालं मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू आर बार. This is the centripetal acceleration. This is the expression for centripetal acceleration. Here negative sign indicates that direction of acceleration and direction of radius vector is opposite. That is radius vector ची डायरेक्शन कोणती आहे away from the center. मग acceleration ची डायरेक्शन त्याच्या ऑपोजिट म्हणजे कुठं आहे टुवर्ड द सेंटर. म्हणजे सेंटरच्या डायरेक्शन कडे म्हणजे अशी डायरेक्शन आहे ऍक्सेलरेशनची डायरेक्शन टुवर्ड द सेंटर. म्हणजे therefore it is called as a centripetal acceleration. हे काय आहे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनच्या फॉर्म मध्ये. आणि आता आपण मॅग्निट्यूड लिहू मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन मॅग्निट्यूड ऑफ ई बार. याची सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनची मॅग्निट्यूड मग ए इक्वल टू काय येणार ओमेगा स्क्वेअर इंटू काय येणार आहे आर एवढी मॅग्निट्यूड येणार. आणि आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे ओमेगाचा व्हॅल्यू टाकली आपण. ओमेगाची व्हॅल्यू किती आली होती व्ही अपॉन काय आर एवढी व्हॅल्यू आलेली. बट ओमेगा इक्वल टू व्ही अपॉन आर हे पाहिलेलं आहे अँग्युलर स्पीडचं रिलेशन. मी इथं टाकलं आपण तर काय होणार आहे ए इक्वल टू काय व्ही स्क्वेअर इंटू आर अपॉन काय आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. एक आर काय होणार आहे कॅन्सल आहे. मग सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू किती आली व्ही स्क्वेअर अपॉन आर हे सुद्धा व्हॅल्यू येते. नंतर आणखीन आपण काय करू हिअर ओमेगा स्क्वेअर आहे तर ते काय कोणत्या फॉर्म मध्ये लिहिता येईल व्ही स्क्वेअर अपॉन आर. हे कसं लिहिता येईल व्ही अपॉन आर आणि इंटू किती व्ही असं लिहिता येईल. मग व्ही अपॉन आर किती आहे ओमेगा इट इज इक्वल टू ओमेगा इंटू व्ही किंवा व्ही इंटू ओमेगा असं सुद्धा आपल्याला सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन लिहिता येईल. मग सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनची मॅग्निट्यूड काय आहे इट इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू आर. इट इज ऑल्सो इक्वल टू काय व्ही स्क्वेअर अपॉन काय आर आणि इट इज ऑल्सो इक्वल टू ओमेगा इंटू व्ही किंवा व्ही इंटू ओमेगा असं आपल्याला लिहिता येईल. हे झालं मॅग्निट्यूड सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनची. आणि डायरेक्शन आणि मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये काय लिहिता येईल ए बार इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू आर बार. हिअर निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट direction of r bar म्हणजे radius vector and direction of this acceleration is opposite. That is direction of acceleration is toward the center of a circle. Therefore it is called as a centripetal acceleration. आणि centripetal acceleration ची आपल्याला ही मॅग्निट्यूड मिळाली. आणि आता आपल्याला काय करायचं सेंट्रिपिटल फोर्स साठी त्याची मॅग्निट्यूड काढू. मग सेंट्रिपिटल फोर्स इट इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे मास इंटू काय आहे ऍक्सेलरेशन. मग यम इंटू ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू टाकू काय आलं ओमेगा स्क्वेअर आर ओमेगा स्क्वेअर आर. इट इज ऑल्सो इक्वल टू काय ए इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर.
म्हणजे काय येणार mv² आणि इट इज ऑल्सो इक्वल टू काय mv ओमेगा. एवढे v ओमेगा म्हणजे काय सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन आहे, तेच आपण वेगवेगळ्या फॉर्म मध्ये काय कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे काय मॅग्निट्यूड आहे कशाची सेंट्रिपिटल फोर्सची. मग सेंट्रिपिटल फोर्स आहे त्यामुळे पार्टिकल काय होतं सर्क्युलर मोशन मध्ये काय होतं रिव्हॉल्व होतं. म्हणजे सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी पार्टिकल वरती एवढा फोर्स काय झाला पाहिजे एक्झर्ट झाला पाहिजे. यम का आहे याच्यामध्ये मास ऑफ ए पार्टिकल आणि एवढा फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होणार सो दॅट पार्टिकल परफॉर्म द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय करण पार्टिकल परफॉर्म करण. हे झालं एक्सप्रेशन फॉर द सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. आणि आता आपल्याला काय करायचं आहे पुढचा पॉइंट पाहायचा आहे. पुढचा पॉइंट म्हणजे कोनिकल पेंडुलम आहे. कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम आता इथे काय आपण रिजिड सपोर्टला समजा आता हा रिजिड सपोर्ट आहे. मग इथे काय केलेलं आहे हिअर त्याचं पेंडुलमचं स्ट्रिंग आपण टाय केलेलं आहे आणि त्याला स्मॉल बॉब काय केला अटॅच केला खाली स्मॉल बॉब. आणि मग आता तो पेंडुलम काय केलेला आहे आपण रिलीज केलेला आहे ह्या साईडला समजा किंवा इकडच्या साईडला. हे व्हर्टिकल त्याचं समजा व्हर्टिकल अबाउट ऍक्सिस काय केलं आपण इकडं इन्क्लाइन केलं. एवढा अँगल काय होतो मेक होतो थिटा अँगल म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणता येईल. आणि त्याची लेंथ किती आहे सपोज m is the mass of a bob of a pendulum and it is released so that it perform the horizontal circular motion. असे horizontal circular motion perform करण म्हणजे मग ह्या व्हर्टिकल पोझिशन सी कोण तयार होणार कोण फॉर्म होणार कोण therefore it is called as a conical pendulum. स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंटने आपण काय केलं ते रिलीज केलं आणि रिव्हॉल्व असा केला की तो हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये काय होणार आहे म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये काय होणार आहे रिव्हॉल्व होणार. सपोज पेंडुलम इज ॲट दिस पोझिशन ह्या पोझिशन मध्ये आणि व्हर्टिकलचे किती मेक केलेला अँगल थिटा. हे ओ पोझिशन आहे आणि लेंथ ऑफ पेंडुलम किती आहे स्मॉल एल एवढी लेंथ आहे. आणि हे व्हर्टिकल काय हाईट आहे म्हणजे एच काय व्हर्टिकल हाईट कन्सिडर केलं. ह्या पोझिशनला पेंडुलम वरती म्हणजे त्याच्या बॉब वरती फोर्स कोणता एक्झर्ट होणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कोणता डाऊनवर्ड डायरेक्शनला काय होईल ऍक्ट होईल. समजा आता ही पोझिशन आहे हे पोझिशन आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा एम जी काय होतो व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला राहणार. आणि आपण रिव्हॉल्व केलं म्हणजे याच्यामध्ये त्याच्या स्ट्रिंगच्या अराउंड सुद्धा टेन्शन राहणार. ते टेन्शन कुठं राहणार आहे टुवर्ड द रिजिड सपोर्ट म्हणजे ओ पॉइंटच्या डायरेक्शन मध्ये असं टेन्शन ऍक्ट होईल. आणि हे जे टेन्शन आहे तर ते काय होतं दोन कंपोनेंट मध्ये रिझॉल्व होतं. टेन्शन इन द स्ट्रिंग टेन्शन अलॉंग इन द स्ट्रिंग and toward the rigid support and this tension it resolve into two component. एक vertical component का आहे t cos theta आणि दुसरा horizontal component म्हणजे काय toward the center of a circular motion कोणता आहे t sin theta. हा horizontal component आहे आणि vertical component कोणता t cos theta. याच्यामध्ये काय होतं टेन्शन t काय होतं रिझॉल्व होतं दोन कंपोनेंट मध्ये. पहिला कंपोनेंट व्हर्टिकल कंपोनेंट t cos theta and horizontal component का आहे t sin theta. ह्यामध्ये काय होतं रिझॉल्व होतं. आणि आता इथं हा जो वेट आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय व्हर्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतं हा दुसरा फोर्स आहे. मग इथं कोण बॅलन्स करतं टी कॉस थिटा म्हणजे व्हर्टिकल कंपोनंट बॅलन्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स.
vertical component balance the gravitational force. Therefore काय येणार आहे here t cos theta it is equal to काय आहे mg, याला इक्वेशन आपण 1 म्हणू. आणि नंतर हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे, हे कुठं आहे सेंटर का डायरेक्ट होतं आणि इट प्रोव्हाइड द सेंट्रिपिटल फोर्स फॉर द सर्क्युलर मोशन and centripetal force that is t cos sin theta provide the centripetal force. and centripetal force चा आपण आता एक्सप्रेशन पाहिलं, सेंट्रिपिटल फोर्स इट इज इक्वल टू काय mv स्क्वेअर आपण काय r, एवढं सेंट्रिपिटल फोर्स आहे. मग हा हॉरिझॉन्टल कंपोनंट प्रोव्हाइड द सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी फॉर द सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन साठीचा नेसेसरी. याला इक्वेशन आपण सेकंड म्हणू. आणि ह्या इक्वेशन सेकंडला काय करायचं 1 ने डिवाइड करू. डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. इक्वेशन 1 ने डिवाइड करू तर मग हे 2 ला डिवाइड करायचं t sin थीटा अपॉन t cos थीटा इट इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r अपॉन का आहे mg. मग m का होणार इथं कॅन्सल होईल आणि इकडे हा t कॅन्सल होईल. साइन थीटा अपॉन कॉस थीटा काय येतं टॅन थीटा आणि इट इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन r काय येणार आहे खाली येणार rg. एवढं काय येतं टॅन थीटा साठीचं एक्सप्रेशन येतं. आणि आपल्याला आता काय करायचं आहे हिअर एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं. v इक्वल टू काय करायचं v इक्वल टू 2 पाय r अपॉन काय आहे कॅपिटल T. एवढं काय v आहे. ह्या इक्वेशन मध्ये आपण काय करू ही व्हॅल्यू टाकू. मग देअरफॉर काय येणार आहे हिअर tan थीटा इक्वल टू tan ऑफ थीटा इक्वल टू v स्क्वेअर म्हटल्यानंतर याचा स्क्वेअर करावा लागेल 2 पाय r अपॉन t त्याचा स्क्वेअर म्हणजे किती होणार आहे 4 पाय स्क्वेअर r स्क्वेअर अपॉन किती t स्क्वेअर असं येणार. आणि खाली किती आहे rg आपण v स्क्वेअर अपॉन rg आहे ह्या इक्वेशन मध्ये टाकतोय आपण tan थीटाची व्हॅल्यू. आणि देअरफॉर हा t स्क्वेअर खाली येणार. देअरफॉर tan theta it is equal to 4 pi square r square upon t square rg. मग एक r का होणार कॅन्सल होईल आणि काय इक्वेशन येतं मग 4 pi square t स्क्वेअर आहे आपण इकडे घेऊ आणि tan theta इकडे घेता येईल t स्क्वेअर इक्वल टू 4 pi स्क्वेअर इथे एकच r राहिला r आपण काय आहे tan थीटा g tan थीटा एवढे येणार आणि स्क्वेअर रूट घेऊ आता. देअरफॉर t इक्वल टू हे कंप्लीट स्क्वेअर आहे त्याचं स्क्वेअर रूट काय येणार 2 पाय इनटू इन अंडर रूट r अपॉन g tan थीटा एवढे येणार. हे काय आलं पिरियड साठीचं इक्वेशन मिळालं. दिस इज द एक्सप्रेशन फॉर द पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम. हे एक इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. सपोज याला इक्वेशन आपण 3 म्हणू. हा एक फॉर्म आहे. कशाच्या फॉर्म मध्ये आहे थीटाच्या फॉर्म मध्ये. आता आपण ही फिगर कन्सिडर करू. हा अँगल थीटा आहे. एवढा काय आहे रेडियस आहे म्हणजे अपोजिट साइड आहे ह्या थीटाची. इथं 90 डिग्री अँगल आहे राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. हे काय आहे ऍडजसंट साइड आहे थीटाची म्हणजे h. मग कॉस थीटा घेतला आपण ऍडजसंट साइड आपण काय हायपोटेनस. मग देअरफॉर फ्रॉम फिगर आपल्याला काय कन्सिडर करता येईल फ्रॉम फिगर काय घेता येईल कॉस थीटा इट इज इक्वल टू काय आहे कॉस ऑफ थीटा. कॉस थीटा इट इज इक्वल टू ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस म्हणजे h अपॉन l. h अपॉन l आणि याच्यावरून आपल्याला काय मिळतं देअरफॉर h इक्वल टू काय मिळतं l cos थीटा एवढं मिळतं. and sin theta equal to काय आहे and sin theta it is equal to sin theta म्हणजे अपोजिट साइड आपण हायपोटेनस आहे म्हणजे r अपॉन l
एवढं साइन थिटा आर अपॉन यल. मग आर इक्वल टू काय मिळतं, देअरफॉर आर इक्वल टू काय, यल साइन थिटा. यल साइन थिटा एवढं काय आहे, आर आहे. मग यात टाकू आपण व्हॅल्यू. पुट आर इक्वल टू यल साइन थिटा इन इक्वेशन काय आहे 2. पुट आर इक्वल टू यल साइन थिटा इन इक्वेशन काय आहे 3 मध्ये टाकायचं. आणि टॅन थिटा कसं लिहिणार आपण, साइन थिटा आपण काय आहे कॉस थिटाच्या फॉर्म मध्ये लिहू. म्हणजे फॉर कॅपिटल टी इक्वल टू 2 पाय इंटू इन अंडर रूट यल साइन थिटा अपॉन जी. टॅन थिटा कसा लिहिता येईल, साइन थिटा अपॉन कॉस थिटा असं लिहिता येईल. साइन थिटा अपॉन कॉस थिटा ह्या फॉर्म मध्ये लिहिता येईल. हे अंडर रूट खाली येत आहे. मग साइन थिटा काय होणार, कॅन्सल होईल आणि कॉस थिटा वरती येणार न्यूमरेटरला. मग टी इक्वल टू काय होतं 2 पाय इंटू इन अंडर रूट काय येणार आहे यल कॉस थिटा अपॉन काय आहे जी. आणि यल कॉस थिटा इक्वल टू काय आलेलं आहे, एच आलेलं आहे. मग वी कॅन राईट दिस ॲज ए टी इक्वल टू 2 पाय इंटू इन अंडर रूट एच अपॉन जी. एच म्हणजे काय आहे, व्हर्टिकल हाईट आहे, याच्यावरती डिपेंड आहे पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ह्या पॉईंटवरती काय आहे डिपेंड आहे. म्हणजे इथं काय एच म्हणजे काय आहे, व्हर्टिकल हाईट आहे. व्हर्टिकल हाईट ऑफ ए कोनिकल पेंडुलम म्हणजे त्याचं लेंथ म्हणता येईल नियर सेंटर पर्यंत डिस्टन्स. आणि नंतर आणखीन काय ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याच्यावरती काय आहे डिपेंड आहे पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम. तर आपण एच वाढला तर मग पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम काय होणार आहे, इन्क्रीज होणार. आणि जी कमी झाला तर पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ह्यावरती काय आहे डिपेंड आहे. म्हणजे इथं कोन फॉर्म होतं, जर असं परफॉर्म केलं आपण त्याची मोशन हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतं सो दॅट इट परफॉर्म द कोन therefore it is called as a conical pendulum. आणि कोनिकल पेंडुलम साठीचं आपण काय केलेलं आहे, त्याचं पिरियड साठीचं डेरिवेशन काढलंय. मग कोनिकल पेंडुलम आपण समजा ह्या पोझिशनला बॉब आहे, त्याचा मास किती आहे m आणि त्यावरती कोणता फोर्स ऍक्ट होतो ह्या पोझिशनला, त्याचं वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. आणि दुसरा फोर्स म्हणजे टेन्शन डायरेक्टेड अलॉंग द स्ट्रिंग. हे टेन्शन दोन कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व होतं. एक व्हर्टिकल कॉम्पोनंट टी कॉस थिटा आणि दुसरं हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट टी साइन थिटा. मग व्हर्टिकल कॉम्पोनंट काय बॅलन्स करतं, mg. म्हणजेच मग रिझल्टंट फोर्स म्हणजे काय राहणार आहे, टी कॉस थिटा इक्वल टू काय राहणार आहे mg. आणि हा जो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे टी साइन थिटा इट प्रोव्हाइड द सेंट्रिपिटल फोर्स. आणि आपण सेकंड इक्वेशनला 1 ने डिव्हाइड केलं तर आपल्याला काय मिळालं, टॅन थिटा इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर डी. आणि व्ही इक्वल टू 2 पाय आर अपॉन टी टाकलं तर आपल्याला काय इक्वेशन मिळालं, टी स्क्वेअर इक्वल टू 4 पाय स्क्वेअर आर अपॉन जी टॅन थिटा. आणि स्क्वेअर रूट घेतल्यानंतर टी इक्वल टू 2 पाय इंटू इन अंडर रूट आर अपॉन काय जी टॅन थिटा. हे सुद्धा काय पिरियड साठीचं इक्वेशन आहे कोनिकल पेंडुलमचं. आणि आता आपण काय केलं, आर कसं लिहिला यल साइन थिटा आणि टॅन कसं लिहिला आपण साइन अपॉन कॉस. आणि त्याच्यावरून आपल्याला काय मिळालं, टी इक्वल टू काय आहे 2 पाय इंटू इन अंडर रूट यल कॉस थिटा अपॉन जी. आणि यल कॉस थिटा अपॉन जी म्हणजे काय आहे एच. ती व्हॅल्यू आपण टाकलेली आहे. म्हणजे कोनिकल पेंडुलम साठीच आपण एक्सप्रेशन पाहिलं. आणि नंतर एक्झाम्पल आहे सॉल्व आणि एक्झरसाइज आहे तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.